नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत. अक्षय आता आरोहीला गोष्टी सांगत असतो. विश्वास कसा ठेवायचा किंवा विश्वासाला पात्र कोण असतं, जो विश्वास ठेवतो तो माणूस कसा ओळखायचा आणि जो विश्वासघात करतो तो माणूस कसा, हे सगळ्याबद्दल अगदी बारीक अशी गोष्ट सांगितलेली असते अक्षयने आरोहीला. आणि अक्षय म्हणतो की आता आलंय का लक्षात कुणावर विश्वास ठेवायचा पटकन. म्हणजे तू रेवा मावशीवर विश्वास ठेवत नाहीये का? नाही ग बाळा, मग आता ठेवायला लागलाय का रे? ती बेस्ट आहे, रेवा मावशी बेस्ट बेस्ट. ती विश्वास ठेवावी अशीच. या बिचाऱ्या आरोहीला माहितीच नसतं की ही रेवा आपल्यासोबत काय डावपेच खेळतीये. अरे मला ती किती जीव लावते, किती प्रेम करते. अक्षय म्हणतो, हो तुला किती गिफ्ट्स आणते, किती जीव लावते, तुझ्यासाठी काय काय करते. हो ना ग आरोही. आरोहीने एकदम विश्वास ठेवलेला असतो या रेवावर. आणि अक्षयला माहिती असतं की ही रेवा फक्त विश्वासाआधी ती संपादन करतीये आणि मग विश्वासघात करणारे. यांची ही चर्चा चाललेली असते. अक्षयने फार छोटे छोटे आणि छान असे उदाहरण दिलेले असतात आणि आरोहीला बऱ्यापैकी शिकवलेलं असतं की पटकन कोणावर विश्वास ठेवायचा किंवा विश्वास ठेवायचा नाही. आरोहीला सुद्धा थोडंफार तिच्या बुद्धीच्या प्रमाणे कळालेलं असतं. तेवढ्यात काय आलेली असते रमा. रमा म्हणते, काय अजून झोपला नाहीत तुम्ही? अक्षय म्हणतो, नाही, आम्हाला स्टोरी ऐकायची आहे, आम्ही स्टोरी ऐकतोय. आता मी तर सांगून थकलोय बाबा, म्हणतो, माझ्याकडचा गोष्टींचा कोटा संपलाय, आता तू गोष्ट ऐकवायची. रमा, आता मी काय गोष्ट सांगणार नाहीये, मी किचन आवरतो, तू हिच्याजवळ बसून हिला गोष्टी सांग. नाही, किचन मी आवरणारे, माझ्या नवऱ्याने दिवसभर फार कष्ट घेतलेत, आता किचन तरी निदान मला आवरू दे, एवढं तर मला करू दे. नवऱ्याने मनापासून एवढं सगळं केलंय म्हणून निदान मी किचन तर आवरूच शकते ना. रमा म्हणते, तुम्ही तिला गोष्ट सांगा, मी आवरते किचन. नको बाई नको, मी आवरतो किचन, तू सांग हिला गोष्टी. रमा आणि अक्षय दोघांमध्ये वाद सुरू झालेले असतात की किचन कोण आवरणार. ती म्हणते मी आवरणार, अक्षय म्हणतो मी आवरतो. रमा म्हणते ठीक आहे, असू दे, तिला गोष्ट, पण तुम्ही किचनमध्ये जायचं नाहीये, तिला गोष्ट सांगितल्यावर झोपल्यावर मी किचन आवरायला जाईल, तुम्ही अजिबात जायचं नाहीये किचनमध्ये. कारण रमाला माहिती, सकाळपासून सगळं काही अक्षयने एकट्याने केलेलं असतं. निदान किचन आवरायची जबाबदारी मी स्वतः घ्यावी अशी रमाची आता इच्छा असते. झोपली की मी जाणार आहे. त्यामुळे अक्षय आता शांत बसलेला असतो. अक्षय म्हणतो, ठीक आहे, पाणी पिऊन येतो. हो जा, पाणी पिऊन या. अक्षय आता पाणी पिण्यासाठी किचनमध्ये चाललेला असतो आणि रमा आता आरोहीला गोष्ट सांगणार असते. रमाची ड्युटी चालू झालेली असते. कोणती गोष्ट ऐकायची सांग बाळा मग. आता छान गोष्टी सांगत असते आरोहीला आणि आरोहीलाही फार छान वाटत असतं. आरोही काही झोपायचं नाव घेत नसते. रमा इतक्या गोष्टी सांगत असते, आरोही तेवढ्याच मन लावून ती ऐकत असते. तिला काही झोप आलेलीच नसते. आता चंदा काहीतरी काम करत असते. तेवढ्यात काय, चंदा चंदा असा मोठा आवाज देत आलेली असते रेवा. आलीस तू? हो येस, आली मी. चंदा फार खुश असते. ती म्हणते, मी फार खुश आहे. चंदाला घेऊन आता गोल गोल फिरत असते, नाचत असते. रेवा किती आनंदी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असते. म्हणते, अगं पडेल मी, एवढी आनंदी दिसतेय की सांगण्याची गरजच नाहीये. येस येस चंदा, आता फक्त आनंद आनंद आनंद, फक्त आनंद आहे आपल्याकडे. दिवस मी तुला सांगूच शकत नाही, मला दारू प्यायची आणि फुल फुल दारू प्यायची. मला इतकं सेलिब्रेशन करायचंय, कारण मी जिंकलीये, त्या लोकांना जाळ्यात अडकवले. आपला प्लॅन सक्सेसफुल झालाय. आता दारू आणण्यासाठी अगदी पळतच गेलेली असते. लवकर चंदा लवकर. माय गॉड, हिला असं झालेलं असतं, कधी दारू येणार आणि कधी मी दारू पिणार. दारूची बॉटल आणलेली असते, ग्लास आणलेले असतात. चंदा, ग्लास वगैरे गरज नाहीये, सेलिब्रेशनच इतकं मोठं आहे की ग्लासची गरजच नाहीये. एक बॉटलच तोंडाला लावलेली असते रेवाने. एवढा काय तिला आनंद झालेला असतो. वाह चंदा, मी अक्षयला आता माझ्या मुठीत केलंय आणि आता मला जवळ सगळंच मिळाल्यासारखंच झालंय. बघा, एका क्लायंटबरोबर त्याची मीटिंग काढून द्यायची की दुसरा प्लॅनसुद्धा आपला सक्सेस आणि परफेक्ट होणार आहे. एकदा मीटिंग सक्सेसफुल झाली की आपण सगळं मिळवलंय असं समज चंदा. उद्या माझ्या नवीन खेळाचा श्रीगणेशा होणार आहे. उद्या जास्त सेलिब्रेशन केलं पाहिजे. फक्त 2 दिवस, मग काय. विश्वास आणि विश्वासघात या 2 शब्दांमध्ये मुकादमांना झुलवत ठेवणार जे. यानंतर माझ्या उपकारांच्या ओझ्याखाली इतका दबला जाईल की तू वर मुंडकच काढणार नाही. पुढचे सगळ्या गोष्टी सल्ले फक्त आणि फक्त रेवा देणार आणि मुकादम ऐकणार. थोडक्यात काय, माझ्या हातची कठपुतळीच होणार ते सगळे. मी जे सांगणार ते, आणि अगदी तसंच ते वागणार. फक्त 2 दिवस, मग काय. सगळं आपल्या हातात आहे चंदा. त्याच गोष्टीचा मी फायदा घेणार आणि रमाच्या गळ्याभोवती फास तयार करणार. चंदा, मी फास तयार करणार. तेव्हा दारू पीत असते चंदा आणि रेवा जोरजोरात हसत असतात. कारण यांना असं वाटत असतं, आपण जे ठरवतोय, जे करतोय, अगदी परफेक्ट चाललंय सगळं. व्हॉट अ डे चंदा, व्हॉट अ डे.
मग आता इकडे आरोहीला गोष्टी सांगत असते तेवढ्यात काय अक्षयने सगळं किचन आवरून ठेवलेलं असतं. त्याला माहितीये आता रमासुद्धा दमलीये दिवसभर आणि ती कधी येऊन किचन आवरणार. अक्षयने सगळं किचन व्यवस्थित आवरण्याचा प्रयत्न केलेला असतो. ही भांडी धुवून झालेली असतात, ती 2 चम्मच राहिलेले असतात. अक्षय ते चम्मच उचलतो आणि शाळेत त्या मुलांना फूड पॉयझनिंग झालेलं असतं. ते मुलं लगेच अक्षयच्या डोळ्यासमोर आलेले असतात. अक्षय आता स्वतःच्या हाताने चमचा दिलेला असतो रेवाला खाण्यासाठी, तोही स्पेशल. आणि मग बाकीच्या लोकांना चमचे दिलेले असतात. तो क्षण सारखा अक्षयला आठवत असतो. तुझ्याकडे बघतो आणि फूड पॉयझनिंग झालेले मुलं सारखी त्याच्या डोळ्यापुढे येत असतात. विश्वास जगासाठी मोठी ताकद असेल रे, वा माझ्यासाठी सगळ्यात मोठा वर. मी संशय घेत आलो, त्यामुळे तू प्रत्येक चाल विचार करून खेळत आली, बरोबर न ग? आता मात्र मी तुझ्यावर संशय घेणार नाही, तुझ्यावर विश्वास दाखवणार आहे रेवा. तयारीनिशी प्रत्येक चाल खेळलीस तू, बरोबर का? तर मी तुझ्यावर संशय घ्यायचो, माझा तुझ्यावर विश्वास बसावा, यासाठी तू अगदी परफेक्ट सगळं करत होतीस. पण जेव्हा डोळे जागून विश्वास ठेवतो ना, त्याच वेळेला माणूस गाफील राहतो आणि समोरच्याला गृहीत धरायला लागतो. वाटतंय का तू जिंकलीयस आज खेळ? विश्वासाची चाल मी जिंकलोय रेवा. प्रत्येक वेळेला तू जिंकत गेलीस, आज मात्र मी जिंकलोय. वाटतंय तुला? मी तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवलाय, तुझ्यावर विश्वास ठेवतोय. आता तुझ्याशी मैत्री केलीये, सगळं काही छान व्यवस्थित चाललंय. आज गाफीलपणातून तू एक पुरावा देशील स्वतः मग मला रेवा. रेवा कधीच बदलणार नाही हे स्वतः रमा सांगणार किंवा रमाला दिसणार. आणि परत ते चमचे स्वच्छ धुतलेले असतात. हे सगळा विचार करता करता आणि आता त्याला लगेच शाळेतला प्रसंग आठवायला लागलेला असतो. रमा मॅडम, अक्षय सर, या मुलांना बघा काय होतंय. बेशुद्ध झाली ती मुलं. रमा आणि अक्षय त्यावेळेला खूप घाबरलेले असतात की या मुलांना अचानक कशी चक्कर आली. आताही व्यवस्थित होते, एका मिनिटात कशी चक्कर आली. तो सगळा प्रसंग आठवलेला असतो. ते सगळे कसे घाबरले, किती त्यांच्यावर वाईट वेळ आली होती, हे सगळं अक्षयला आता आठवायला लागलेलं असतं. काही पालक तेव्हा म्हटलेले असता, शाळेत जे काही खायला दिलंय ना, त्याच्याने मुलांना फूड पॉयझनिंग झालंय. नको नको ते आरोप केलेले असतात आणि फार वाईट वेळ आलेली असते रमाळी अक्षयवर. त्यावेळेला अक्षयच्या लक्षात आलेलं असतं, तो प्रसंग, वेलची पूड टाकली नसेल तर मुकादम कॅटररचं नाव खराब होईल आणि मला कोणाचंही नाव खराब करायचं नाहीये, म्हणून सर मी स्वतः वेलची पूड टाकायला आलो. तो सगळा प्रसंग अक्षयला अगदी व्यवस्थित आठवत असतो. त्याच्यातलं वागणं, बोलणं, घाबरणं, काहीतरी विचार करणं, हे सगळं अक्षयच्या लक्षात आलेलं असतं. प्रसंग अक्षयला अगदी स्पष्ट आठवत असतो की रेवाने कसं त्याला पकडून आणलं, मग पोलिसांच्या ताब्यात अक्षय चालला होता तर अक्षयला वाचवलं आणि त्याला दिलं. खरा गुन्हेगार हा आहे, तर अक्षय नाहीये. मग रमाने त्याला जाब विचारला, तुम्ही असं का केलं? तर तेव्हा तो रडून रडून म्हटलेला असतो की मला कॅन्टीनचा मालक व्हायचं होतं आणि अक्षयला बाजूला काढायचं होतं, म्हणून सगळे काही मी केलं. प्रत्येक शब्द अक्षयला आठवत असतो आणि सगळे धागेदोरे जुळवण्याचा प्रयत्न करत असतो अक्षय. पटकन तो प्रसंग आठवतो की हे सगळे जेवायला बसलेले असतात. तो किचनमध्ये येतो आणि चमच्यावर काहीतरी त्याने थेंब टाकलेले असतात, औषधांचे. म्हणजे फूड पॉयझनिंग केलेलं असतं. अक्षयने त्याला काहीतरी विष लावलेलं असतं आणि मग खाण्यातून तिला विषबाधा होत असते. चमचे तयारच करत असतो, तेवढ्यात काय रमा आलेली असते. अक्षय काय करताय? चमचे नाही येत बाहेर. अक्षय म्हणतो, अगं हो, चल चमचेच घ्यायला आलोय मी. अक्षय चमचे घ्यायला आला असं दाखवतो, चमचे उचलतो आणि सगळ्यांना चमचे देतो आणि रेवाचा चमचा बरोबर रेवाला दिलेला असतो. अक्षय म्हणतो, रेवा, तू जेवढी परफेक्ट प्लॅनिंग करते त्याच्यापेक्षाही परफेक्ट प्लॅनिंग मी केलं होतं, बघ कसं प्लॅनिंग झालाय माझा. अक्षयला सगळा प्रसंग अगदी परफेक्ट असा आठवत असतो. रेवा, आपल्यातलं भांडण, आपापल्यातलं दुश्मनी ही आपल्यापर्यंत ठेवायची होती. निष्पाप पोरांना यामध्ये ओढायला नकोच होतं. त्या पोरांनी काय बिघडवलं होतं? त्या पोरांना तू का त्रास दिला? लोकांना शारीरिक त्रास द्यायला नको होता. तू कितीही काही झालं तरी चिमुकल्या जीवांशी तू खेळायला नकोच होतं. काळजी करू नको. या कळा कशा असतात, या वेदना कशा असतात ना, तुला कळेलच. दुसऱ्याला त्रास दिल्यावर काय वेदना होतात ना, तुला लगेच रिअलाईज होणार आहे रेवा. दुसऱ्याला त्रास देऊन फार आनंदी होतेस. आता कळेल तुला दुसऱ्याला त्रास दिल्यावर नेमकी काय आणि कशा वेदना होतात. सोय केलीये मी. तू आता बघतच राहा, तू कशी आणि काय तडफड करतीये. आणि अक्षयला तो प्रसंग आता आठवायला लागलेला असतो. आईस्क्रीम वगैरे सगळ्यांना दिलेलं असतं. स्पेशल चमचा काढून तिला आईस्क्रीम दिलेलं असतं. हा प्रसंग अगदी आवर्जून अक्षयला आठवत असतो. आईस्क्रीम खायला लागलेली असते,
तेव्हा अक्षयच्या डोळ्यापुढे तीच मुलं आठवत असतात जी वेदनेने तडफडत होती. ती मुलं अक्षयच्या डोळ्यासमोर येत असतात. जेव्हा रेवा आईस्क्रीम खायला लागलेली असते, कौतुक केलेलं असतं, जेवणाचं, आईस्क्रीमचं, रेवाने भरभरून असं कौतुक केलेलं, आणि अक्षयसुद्धा खोटं खोटं फार हसलेला असतो तिच्यासमोर. अक्षय जेव्हा रेवा आईस्क्रीम खात असते तिच्याकडे बघून मनातल्या मनात हसत असतो आणि म्हणत असतो, आता तुला खरी जाणीव होणार आहे ग रेवा. आता रेवा मस्तपैकी जेवण जेवून आलेली असते अक्षयच्या घरून. घरी आल्यावर बॉटलने तिने डायरेक्ट दारू पेळलेली असते. आता तिला त्रास व्हायला लागलेला असतो. चक्कर येते, तिच्या पोटात दुखायला लागतं. आता कुठे रेवाचे हाल सुरू झालेले असतात. चंदाला आवाज देत असते, चंदा चंदा, उभं राहता येत नाहीये. पकडण्याचा प्रयत्न करते. घरातली भांडी, घरातली वस्तू खाली पडलेली असते, कारण ती तिथेच असते. चंदा घाईघाईने पळत जाते आणि रेवाला काय होतंय म्हणून विचारते. अगं तुला काय होतंय? घाबरलेली असते ती. मला फिरल्यासारखं होतंय, डोक्याला झिणझिण येतंय. चंदा, मला कळत नाहीये मला काय होतंय. आता घाबरलेली असते, अगदी रडायला लागलेली असते. मघाशी तर चांगलं होतं, अचानक काय व्हायला लागलंय? मी जास्त प्यायली नाहीये, बॉटल अर्धी पण नाही झालीये, मग मला असं का व्हायला लागलंय? आता रेवाला कळतच नाही की तिला हा त्रास का सुरू झालाय. ही अवस्था बघून चंदा मात्र खूप घाबरून गेलेली असते. लाईटने माझ्या डोळ्याला त्रास होतोय, चंदा लाईट बंद कर आधी. धडकून ही रेवा पडलेली असते, कारण तिला दिसतही नसतं आणि चक्करही यायला लागलेली असते. आता रडायला लागलेली असते, मोठमोठ्याने ओरडते, साहेब, ताई साहेबांना काय होतंय? पटकन बाहेर या. फार वाईट अवस्था झालेली असते. तांबडकर पळत पळत आलेला असतो. रेवा, अगं डार्लिंग, काय झालंय? अशी का पडलीस तू? आता तांबडकर खूप घाबरतो रेवाची ही अवस्था बघून. चंदा आणि तांबडकर तिला उचलतात आणि व्यवस्थित सोफ्यावर नेऊन बसवतात. कारण चंदा इतकी घाबरून गेलेली असते, जेव्हा तांबडकर येतो तेव्हा ती रेवाला उचलण्याचा प्रयत्न करते आणि रेवाची अवस्था फार वाईट झालेली असते. विशू विशू असं करत असते. तिला स्वतःला उठताही येत नाही आणि चालताही येत नाही. मला फार त्रास होतोय हो, तुला बरं वाटेल, बस तर खरं इथे लागलेली असते. मला फार त्रास होतोय, नाही प्यायली जास्त, मी अर्धीच बॉटल प्यायली. ती इतक्या वेळा सांगत असते की मी अर्धीच बॉटल दारू प्यायलीये. मग तू काय खाल्लंय वेगळं? आठव भाऊ. फार त्रास व्हायला लागलेला असतो. पाणी आण पटकन, आणि चंदा लाईट बंद कर, लाईटचा मला जास्ती त्रास होतोय. तांबडकर सुद्धा खूप घाबरलेला असतो की या रेवाला नेमकी काय होतंय, ती अशी काय करतीये. म्हणते ही बॉटल, आणि बॉटल लगेच खाली फोडून टाकते. अगं रेवा, काय करतीयेस? होतंय हे सांगता येत नसतं. बिचारा तांबडकर घाबरलेला असतो आणि रेवा आता हळूहळू डोळे बंद करायला लागलेली असते. पर नको, रिलॅक्स हो आणि मागे बस बरं. डोकं फुटतंय माझं. म्हणतो चंदाला हिला आतमध्ये घेऊन जाऊ, हिला आराम करायला लाव. चल बरं चंदा, हिला पटकन बेडरूममध्ये घेऊन जाऊया. किचनमध्ये विचार करत असतो. सगळ्या गोष्टी त्याला सारख्या सारख्या आठवत असतात. अगदी विचारांमध्ये हरवून गेलेला असतो अक्षय. तेवढ्यात काय, रमा येऊन उभी राहते आणि रमा म्हणते, अक्षय, तुम्ही कितीही काहीही विचार करा, माझ्यापासून काहीही लपवण्याचा प्रयत्न करा, पण मला चांगलंच माहितीये, माझ्यापासून काहीही लपून राहत नाही. चुई जरा घाबरलेला असतो की रेवाबद्दल मी विचार करतोय, पण मला डायरेक्ट रमा येऊन का विचारतीये, किंवा ती असं का विचारतीये मला की काहीतरी लपवताय वाटतंय. तसं काहीच नाहीये रमा, एक्सप्लेन करतो मी. काय एक्सप्लेन करणार आहात तुम्ही अक्षय? आता काय सांगायचं राहिलंय? हे सगळं का केलंत मला कळेल का? आता रमा कोणत्या विषयावर बोलतीये हे अक्षयला माहीत नसतं, पण अक्षयला असं वाटतं की रेवाचा विषय हिला कळालाय म्हणूनच ही येऊन मला बोलतेय. मला सांगितलं होतं ना, का ऐकलं नाही तुम्ही? का असं केलं सांगताय का जरा अक्षय? मी सांगितलं होतं जेव्हा आरोही झोपणार तेव्हा मी येऊन सगळं किचन आवरणार, मग तुम्ही माझं का नाही ऐकलं? तुम्ही का ऐकत नाही अक्षय? आता रमा किचन का आवरलं ह्या विषयावरून अक्षयला बोलत असते. अक्षयला असं वाटतं की मी रेवाबद्दल जे काही केले त्यामुळे मला ती बोलतेय किचन का आवरलं, का भांडी घासून ठेवली. उत्तर द्या मला अक्षय, तुम्ही का ऐकत नाही हो? सगळं स्वतःला हवंय तसंच का करत असता नेहमी? जोरात हसायला लागलेला असतो. काय ग, रोज तूच करते ना ही कामं? मी आज केलं तर कुठे बिघडतंय? असू दे की एखाद दिवस तुला आराम. दिवस आराम ग रमा, रिलॅक्स. टेन्शनमध्ये असतो, विचारतच असतो तो. चमचे ठेवतो आणि तो चाललेला असतो बेडरूममध्ये. रमा त्याचा हात पकडते आणि जोरात त्याला स्वतःजवळ खेचते. काय रमा? म्हणते, मला तुमच्याशी बोलायचंय, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. काय सांगायचंय? सांग की. तुम्ही फार वेगळे वेगळे वाटताय, बदललेले वाटताय मला. नेहमीचा अक्षय अजिबात वाटत नाहीत. तुम्ही वेगळं वागताय, वेगळं दिसताय.
पण तुमचं हे वेगळं वागणं, दिसणं मला आवडतंय. बरं झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस होते ना, अगदी तसं वेगळं वेगळं वागायला लागलाय. त्यामुळे मला आवडतंय हे. माणसं बदलतात. माणसं जेव्हा बदलतात ना, जेव्हा ओरिजिनल आहे तशी ती नसतात. फार बदल झालेला असतो त्या माणसांमध्ये. म्हणते बापरे, म्हणजे इतके दिवस तुम्ही खरे नव्हता, वेगळे वागत होता आणि आता काहीतरी वेगळे वागताय का अक्षय? एक्झॅक्टली काय चाललंय अक्षय? आता रमाला सुद्धा विचार पडतो की अक्षय असं का म्हटला की माणसं बदलतात. अक्षय अजिबात कुठल्याही बोलण्याच्या विचारामध्ये नसतो, कारण त्याचं प्लॅनिंग काहीतरी वेगळं असतं. तो रेवाकडे सध्या फोकस करत असतो. सगळं नीट होणार आहे आणि हळूहळू सगळंच नीट होणार आहे अक्षय. अजिबात विचार करू नका. नक्कीच जे काय वाईट काढायचं होतं ते घडून गेलंय रमा. बरोबर, आता फक्त चांगलं आणि चांगलंच घडणार आहे. म्हणतो मला तुम्हा सगळ्यांना ह्या विळख्यातून बाहेर काढायचंय आणि तेव्हाच मी शांत बसणार आहे. रमा म्हणते कोणाला बाहेर काढायचंय आणि कोणता विळखा अक्षय? तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? रमाला कळत नसतं की अक्षय एक्झॅक्टली कोणत्या विषयावर बोलतोय. एला, लवकरच सगळं कळणार आहे. सगळ्यांना कळावं म्हणून तर हे करतोय मी. बरोबर, सगळं कळणार आहे. हे डोळे असे लख्ख उघडतील ना, असा एक प्रसंग घडणार आहे. ठोस पुरावा तुला देणार आहे मी की लख्ख डोळे असे उघडलेच पाहिजे आणि सगळं तुला स्पष्ट दिसलं पाहिजे. तुला ठोस पुरावा देणार आहे मी रमा. तू बघतच राहिली पाहिजे. कसला पुरावा काय? आणि आता मला वाटायला लागले माझ्यापासून काहीतरी लपवताय. अक्षय, तुम्ही काय लपवताय? आता रमा शंका घ्यायला लागलेली असते. तेव्हा अक्षय जोरजोरात हसतो आणि आता विषय बदलण्याचा प्रयत्न करत असतो. तुला पुन्हा टेन्शन आलं ना? मला हेच हवं होतं. परत तुला कसं टेन्शन येतं ना हे बघायचं होतं. म्हणूनच मी हे सगळं बोललो. तुम्ही माझी गंमत करताय अक्षय? काय ही वेळ आहे का गंमत करायची? चेहरा बघ तुझा कसं झालाय. बघ बघ चेहरा, असं मला इथे गंडवलंस तसंच तुला गंडवलं. कसं वाटलं? डोळे दिपतील एवढं सुख तुझ्यापुढे मांडून ठेवणारे, असं मला म्हणायचं होतं. म्हणते हो हो. आता घट्ट अशी मिठी मारते अक्षयला आणि अक्षयसुद्धा रमाला तेवढ्याच प्रेमाने जवळ घेतो. च्या डोक्यात रेवा आणि रेवाच असते फक्त. तिला कसं एक्सपोज करायचं, ती काय एक्झॅक्टली तिचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणायचा, एवढंच ध्येय अक्षयच्या समोर असतं. अक्षयने सगळा प्लॅनिंग केलेलं असतं, सगळा विचार करून ठेवलेला असतो आणि तिकडे रेवाला असं वाटत असतं की सगळं काही माझ्या प्लॅनिंगनुसार चाललंय. पण खरं तर आता खेळ अक्षय खेळत असतो आणि रेवाला तिच्या प्लॅनमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असतो. अडकवण्याचा प्रयत्न म्हणण्यापेक्षा जवळजवळ रेवा त्याच्या प्लॅनमध्ये अडकलेलीच असते. रेवाला असं वाटत असतं की मी फार हुशारीने सगळं काही करतेय, त्यामुळे कोणाला काही कळणार नाही. आता मात्र सगळंच उलटं झालेलं असतं. अक्षयने अशी काही खेळी खेळलेली असते आणि बरोबर रेवा त्याच्या प्लॅनमध्ये अडकलेली असते. आता कितीही प्रयत्न केला तरी रेवा एक्सपोज झाल्याशिवाय काय राहणार नसते, कारण अक्षयच्या सगळंच गणितं लक्षात आलेली असतात. त्यामुळे अक्षय काय रेवाच्या जाळ्यात आता अडकणार नसतो. मित्रांनो, अक्षय ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो. बघू आता अक्षयने जसं ठरवलंय, जसा विचार करतोय, अगदी परफेक्ट तसंच आणि तसंच होणार आहे का? बघू आता. आणि कसं होणार, काय होणार, किंवा रेवाची अवस्था एक्झॅक्टली काय होणार, हे जर बघायचं असेल आपल्याला, तर आपल्याला बघायला लागणार आहे पुढचा भाग. हा भाग इथे संपतोय मित्रांनो. पुढच्या भागात काय होणार आहे आपण अगदी थोडक्यात बघूया. अक्षयची आता मीटिंग ठरवलेली असते रेवाने तिच्या त्या मित्रासोबत आणि आता मीटिंगसाठी सगळेच लोक असतात जवळजवळ. तो माणूस आलेला असतो. तुम्ही जे काम करणारे आमच्याकडे, त्या कामाचं ॲडव्हान्स 3 लाखाचा चेक दिलेला असतो त्या माणसाने. अक्षय तो चेक बघतच राहिलेला असतो की 3 लाख रुपये माझ्या हातात येतोय, हे ॲडव्हान्स म्हणून. अजूनसुद्धा खूप सारे पैसे मिळणार असतात. अक्षय डोळे भरून तो चेक बघतो आणि मग तो रमाला सुद्धा तो चेक दाखवतो की बघ, कामाचा ॲडव्हान्स मिळालाय, फक्त 3 लाख रुपये. तो माणूस म्हणतो हे बघा, हा ॲडव्हान्स आणि पैसाही भरपूर तुम्हाला मिळणार आहे, पण काम मला एकदम परफेक्ट आणि परफेक्ट हवंय. सगळ्यात महत्त्वाचं अक्षय मुकादम, काम वेळेत नाही आलं किंवा काही जरी कसूर झाली, टेस्टमध्ये बिघाड असला, वेळेत तुमची डिलिव्हरी झाली नाही, तर तुम्हाला मात्र या सगळ्या प्रकरणात 10 लाखांची पेनल्टी भरायला लागणार आहे आणि ती पेनल्टी काहीही करून भरावीच लागणार आहे. तिथे एक्सक्यूज चालणार नाहीये. अक्षय मुकादम, कळतंय का तुम्हाला? एवढी मोठी रक्कम मी तुम्हाला देतोय म्हटल्यावर अपेक्षासुद्धा तेवढीच ठेवतोय. तुम्ही जर काम वेळेत नाही केलं किंवा टेस्टमध्ये इकडे तिकडे जरा जरी काही थोडीफार मला बदल वाटला किंवा मला आवडलीच नाही, तर तुम्हाला 10 लाखांची पेनल्टी भरायची आहे. तो माणूस सारखा सारखा अक्षयला ते सांगण्याचा प्रयत्न करत असतो मुद्दामून की 10 लाख रुपये छोटी रक्कम नसते अक्षय. अक्षय आता त्या माणसाकडे बघत असतो. डोंट वरी सर, अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका. वेळेच्या आधी डिलिव्हरी करणार मी फूडची आणि टेस्ट तुम्ही अपेक्षा केली त्यापेक्षाही कैक पटीने एक नंबर टेस्ट देण्याचा प्रयत्न करणार आहे मी. अशी काही टेस्ट देणार आहे ना सर की तुम्ही सुद्धा विचार करत राहणार की कोणाला ऑर्डर दिली. एक नंबर मी जेवण देणार आहे, त्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. अक्षयने फुल गॅरंटी दिलेली असते त्या माणसाला. सर डोंट वरी. आता लगेच रेवा म्हणते कॉंग्रॅच्युलेशन्स अक्षय,
एवढी मोठी तुला काम मिळालंय? वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स अक्षय. अक्षयला इतका राग आलेला असतो ह्या रेवाचा. घरी आलेला असतो, म्हणजे मीटिंग वगैरे संपलेली असते. रेवाचा ह्यामध्ये 100% काहीतरी प्लॅन आहे आणि ती मला अडकवण्याचा प्रयत्न करतेय. अक्षय आता घरी आल्यावर विचार करत असतो. इकडे रेवासुद्धा, काही झालं ना तर ती ऑर्डर मी त्या लोकांपर्यंत पोहोचू देणार नाहीये, त्यामुळे तुला पेनल्टी भरायलाच लागणार आहे अक्षय. अक्षय म्हणतो माझ्या डोक्यावर पडावी यासाठी रेवा पुरेपूर प्रयत्न करणार आणि मला अडकवणार, जेणेकरून परत तिच्या उपकारांच्या ओझ्याखाली मी दबणार आणि रेवावर अजून विश्वास ठेवायला लागणार. आता तिकडे जशी रेवा प्लॅनिंग करत असते, बरोबर अक्षय सुद्धा विरुद्ध त्याचा विचार करत असतो आणि रेवा काय विचार करेल याचा तो विचार करत असतो. 10 लाखाची पेनल्टी मी वसूल करणार, पैशाने नाही तर घराने. जो माझ्यावर विश्वास ठेवलाय ना तो मुकादमांना खूप महागात पडणार, हे दाखवून द्यायची वेळ आलीये. अक्षयने परफेक्ट असं प्लॅनिंग केलेलं असतं आणि अक्षय सुद्धा तिला प्लॅनिंगमध्ये अडकवणार नाही किंवा अडकूच देणार नाही असा विचार करत असतो की हिच्या प्लॅनमध्ये मी अडकणार नाही आणि हिने जे प्लॅन केले तो परफेक्ट होऊच देणार नाही. बघू मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये अक्षय जिंकणार की रेवा जिंकणार, हे जर बघायचं असेल तर आपल्याला बघायला लागणार आहे पुढचा भाग. हा भाग इथे संपतोय मित्रांनो. पुढच्या भागात काय होणार आहे आपण अगदी थोडक्यात बघूया. अक्षयची आता मीटिंग ठरवलेली असते रेवाने तिच्या त्या मित्रासोबत आणि आता मीटिंगसाठी सगळेच लोक असतात जवळजवळ. तो माणूस आलेला असतो. तुम्ही जे काम करणारे आमच्याकडे त्या कामाचं ॲडव्हान्स 3 लाखाचा चेक दिलेला असतो त्या माणसाने. अक्षय तो चेक बघतच राहिलेला असतो की 3 लाख रुपये माझ्या हातात येतोय हे ॲडव्हान्स म्हणून. अजून सुद्धा खूप सारे पैसे मिळणार असतात. अक्षय डोळे भरून तो चेक बघतो आणि मग तो रमाला सुद्धा तो चेक दाखवतो की बघ कामाचा ॲडव्हान्स मिळालाय, फक्त 3 लाख रुपये. तो माणूस म्हणतो हे बघा हा ॲडव्हान्स आणि पैसाही भरपूर तुम्हाला मिळणार आहे, पण काम मला एकदम परफेक्ट हवंय. सगळ्यात महत्त्वाचं अक्षय मुकादम, काम वेळेत नाही आलं किंवा काही जरी कसूर झाली, टेस्टमध्ये बिघाड असला, वेळेत तुमची डिलिव्हरी झाली नाही तर तुम्हाला मात्र या सगळ्या प्रकरणात 10 लाखांची पेनल्टी भरायला लागणार आहे आणि ती पेनल्टी काहीही करून भरावीच लागणार.